नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट CHO मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एपिसोड नंबर आपलं थोडी स्पेशल आहे किंवा आपलं एपिसोड नंबर आहे हाफ सेंचुरी, म्हणजेच आपण 50व्या एपिसोडला आज आलेला आहोत. एकदम चांगल्या पद्धतीने आपलं ही सिरीज चालू आहे. असंच ही कंटिन्यू सुरुवात राहणार आहे. ह्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे बाबा, बरं का. त्याच्यासोबत काय, ही नोट्स, ही सिरीज सोबत तुम्हाला जसं पद्धतीने आपण पुढे जातो तसा पद्धतीने तुम्हाला नोट्स बनवायचं आहे आणि रिव्हिजन करत राहायचं आहे. जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि एक्सपेक्टेड आहे, जे टॉपिक आपण कव्हर करत चाललेलं आहे. ओके, त्याच्यासोबत तुम्हाला यायचं आहे. ही 50 एपिसोड स्पेशल असणार आहे. म्हणजे काय, आपण एवढी थोडी लेंदी सिरीज ही कंटिन्युअली सुरू असणार आहे आणि 50 आलेला होता आपण लेंदीमध्ये, पण अजून आपल्याला पुढे जायचं आहे. चला, कुठली आपलं टार्गेट CHO सिरीज ही असणार आहे आपलं नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येणारे अपकमिंग वेकेन्सी. म्हणजे वेकेन्सी तर आले, फक्त एक्झाम व्हायचं बाकी आहे. कुठली समुदाय आरोग्य अधिकारी 2025 होऊन आता 26 मध्ये आपण आलेलो आहोत. म्हणजे काय, 26 मध्ये एक्झाम होणार आहे. म्हणजे 2-3 महिन्यात 100% एक्झाम होते, बरं का. आणि हे आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये मोस्ट एक्सपेक्टेड MCQ, ते पण कम्प्लिटली आपलं मराठीमध्ये असणार आहे. चला मग आपण सुरुवात करूया आपलं हाफ सेंचुरीचा कुठली सिरीजचे सुरुवात. एपिसोड नंबर किती, हाफ सेंचुरी म्हणजे 50वा. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी सुरुवात करायचं आहे पहिल्यापासून 50 पर्यंत आणि जसं पद्धतीने तुम्हाला नोट्स बनवायचा आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया. त्याचा अगोदर काय, स्टार्टिंगला तुम्हाला व्हिडिओला काय करायचंय, लाईक करायचंय. व्हिडिओला लाईक करायचे, कॉमेंटमध्ये क्वेरी किंवा काही तुम्हाला फीडबॅक वगैरे द्यायचं असेल, तुम्हाला काही अडचण असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता आम्हाला. आणि तुमचा मित्रमैत्रिणी कोणी पण असो, नर्सिंग रिलेटेड BSc GNM स्टुडंट असो किंवा 3rd इयर फायनल इयर कुठले पण असो, त्यांना ही आपली चॅनल रेफर करत जावा. त्यांना पण फायदा भेटणार आहे. असं नाही की माझं फायनल इयर झाल्यानंतर आमचं म्हणजे काय, मॅक्झिमम मला इन्क्लुडिंग कसं झालं आमच्या परिस्थिती, आम्हाला जेवढा अवेअरनेस म्हणजे काय, आपल्या ज्यावेळी अवेअरनेस तेवढा नव्हता. म्हणजे अवेअरनेस म्हणजे काय, आपल्याला माहिती नव्हतं बाबा असं असते, सेंट्रलचे एक्झाम असते, स्टेटचे एक्झाम असते. आपल्याला नर्सिंग संपल्यानंतर कळालंय. मग जे विद्यार्थी 3rd इयर आहे, 2nd इयर, 4th इयरला जे लास्ट स्टेजला आहेत त्यांना माहिती झालं तर काय, त्यांना थोडं इझी होणार आहे. म्हणून काय, त्यांना ही शेअर करायचं आहे आपली चॅनल. ओके, त्याच्यासोबत सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 50 ची. ओके, 48 एपिसोडमध्ये मी एक क्वेश्चन दिलतो तुम्हाला. कुठली क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन बघा, है ना. एंड स्टेज एड्स पेशंट, बघा कुठली एंड स्टेज एड्स पेशंट आहे. ओके, त्याला काय पाहिजे, रिक्वायर्ड सक्शनिंग करायचं आहे. ओके, व्हेन द परफॉर्म दिस टास्क द नर्स इज करेक्ट टू वेअर. ओके, सक्शन म्हणजे काय, एंडोट्रेकियल सक्शन आहे समजा. ओके, तेच असणार आहे, एंडोट्रेकियल सक्शनिंग करायचं आहे पेशंटसाठी. आणि ह्यांनी काय म्हटलेलं आहे, ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं बघा, म्हणजे जे पेशंट आहे लास्ट स्टेजमध्ये एड्समध्ये. ओके, एवढं आपल्या लक्षात आलं की पेशंटला सक्शनिंग करायचं आहे. तर फेन परफॉर्मिंग म्हणजे ज्यावेळी आपण करणार आहे जे टास्क आहे. ओके, म्हणजे आसन दिलं किंवा टास्क आहे आपला. ओके, ज्या टाइमला आपल्याला काय काय लागणार आहे, म्हणजे काय आपण काय घालणार आहे, वेअर. बघा काय काय म्हटलेलं आहे, अ मास्क अँड आय प्रोटेक्शन, वरती मास्क टाकणार आणि आय प्रोटेक्शन. ओके, हे झालं. त्याच्यानंतर स्टेराइल ग्लोव्ज, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, स्टेराइल ग्लोव्ज आणि आय प्रोटेक्शन. बघा ह्याच्यामध्ये मास्क आणि आय प्रोटेक्शन म्हटलेलं आहे, इथं स्टेराइल ग्लोव्ज आणि आय प्रोटेक्शन. इथं काय म्हटलेलं आहे, अ मास्क अँड स्टेराइल ग्लोव्ज. लास्टमध्ये अ मास्क, आय प्रोटेक्शन आणि स्टेराइल ग्लोव्ज. ओके, चला आपण उत्तर कोणी कोणी दिले आपण बघूया. चला ह्याच्यामध्ये उत्तर कोणी कोणी दिलेलं आहे, आपण रिव्हर्समध्ये यायचं आहे. ओके, वरद, विशाल, वर्षा. ओके, 2 वर्ष, एक नेवकर, एक गोरे, हे गौरव. ओके, शिल्पा मेत्रे हे दिलेलं आहे बरं का. आणि कॉमेंट अजून काय काय सांगितलं त्यांनी, स्टेराइल ग्लोव्हची गरज नाही आहे असं म्हटलेलं आहे. ओके, ते झालं. त्यांच्यानंतर मॅक्झिमम लोकांचं सगळ्यांचं आन्सर काय, लास्ट क्वेश्चन म्हणजे हे कोण, समया शेख. सगळ्यांचं काय ऑप्शन म्हणजे काय, मॅक्झिमम लोकांचा काय आन्सर डीच दिलेला आहे. म्हणजे काय, कुठली, अ मास्क, आय प्रोटेक्शन आणि स्टेराइल ग्लोव्ज. ओके, एवढं लक्षात आलं, ही मॅक्झिमम लोकांचं उत्तर आहे. ते झालं. अजून कोण आहे, यांनी स्वामी सरांचे आजचे लेक्चर खूप छान होते. ओके, थँक्यू. चला, कुठली, डी ऑप्शन मॅक्झिमम लोकांनी दिलेलं आहे. पण एक स्टुडंटने कसे ए दिलेलं आहे. मग त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा की आपण जे सक्शन एंडोट्रेकियल सक्शन करणार आहे त्याच्यामध्ये काय स्टेराइल ग्लोव्हची गरज नाही. म्हणजे काय, आपलं एक्झामिनेशन ग्लोव्ज वगैरे घेतलं तरी चालते असं त्यांचं म्हणणं आहे. मग आपण बघूया कशाबद्दल, हे ट्रेकेबद्दल, म्हणजे काय एंडोट्रेकियल सेक्शनमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे आपण थोडक्यात बघून येऊया. चला मग आपल्याला उत्तर थोडं कन्फ्युजिंग, म्हणजे काय एकांचं उत्तर चुकलेलं आहे. आता एकाचं चुकलंय का सगळ्यांचं चुकलंय आपण बघायचं आहे. पाहताला पेशंट कसं होतं, ते पेशंटला आपल्याला सक्शन करायचं आहे. पेशंट कसं लास्ट स्टेजमध्ये होतं. कुठली स्टेजमध्ये होतं, आहे ना, एंड स्टेज एड्स पेशंट आहे. एंड स्टेज एड्स पेशंट होता. ओके, एवढं लक्षात आलं आपल्याला. मग ह्याच्यामध्ये काय, एड्स आहे, आपल्याला काय काय रिस्क असू शकतो. ओके, रिस्क काय काय असू शकतो आपल्याला.
ज्यावेळी आपण एंडोट्रेकियल सेक्शनला जाणार आहे बाबा, मग आपल्याला चान्सेस आहे रिक्सी एक्सपोजर टू बॉडी फ्लूइड, जे पेशंटचा बॉडी फ्लूइड आपल्यावरती पडू शकतो. फ्लूइड, ओके. फ्लूइडमध्ये पण कुठली ब्लड ब्लड सिक्रेशन आपल्यावरती पडू शकतो. ओके. मग ते काय करू शकतो, दॅट मे कॅरी पेशंटला काय एड्स आहे म्हणजे HIV इम्युनो व्हायरस. ओके. ही आपल्याला म्हणजे काय, जे बॉडी सिक्रेशन बद्दल आपल्यावरती एक्सपोजर होऊ शकतो म्हणजे काय कॅरी करू शकतो. ओके. HIV हे झालं HIV बद्दल. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो, त्याच्यासोबत अदर पॅथोजन ही पण कॅरी करू शकतो. कुठली, ही एड्स पेशंटमध्ये म्हणजे कुठली, ही बॉडी फ्लुइडमध्ये. बरं का, लक्षात आलं का, बॉडी फ्लुइडमध्ये ही एक्सपोजर होऊ शकतो ज्यावेळी आपल्याला हे टास्क करताना. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर मग ह्यावेळी असलं टास्क आपण करायला गेलो बाबा, ते पण आपल्याला नोन पेशंट आहे की हा बाबाला काय एड्स आहे, मग ह्याला आपण फॉलो करायला पाहिजे स्टँडर्ड प्रिकॉशन. कुठली स्टँडर्ड प्रिकॉशन्स अकॉर्डिंग टू कुठली, कोणी ही तयार केलेलं आहे स्टँडर्ड प्रिकॉशन म्हणजे हा बाबा तुम्ही एवढं तरी घालायला पाहिजे अकॉर्डिंग टू WHO आणि कुठले अजून CDS. ओके. यांनी काय सांगितलं बघा, पहिला आहे मास्क. यांनी काय म्हणते स्टँडर्ड प्रिकॉशन मध्ये पहिला पाहिजे आपल्याला मास्क. हे काय करू शकतो, ही करू शकतो आपल्याला प्रोटेक्ट फ्रॉम द ड्रॉपलेट. काही ड्रॉपलेट वगैरे येत असेल तर ते आपण म्हणजे काय त्याला काय करायचं, प्रोटेक्ट करायचं आहे. हे झालं मास्कचं. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे आय प्रोटेक्शन म्हणजे डोळ्याचं प्रोटेक्शन झालं. मग ह्याच्यामध्ये आपण काय काय यूज करू शकतो, गॉगल्स, चष्मा घालायचा मस्तपैकी, गॉगल झालं. त्याच्यानंतर कोविडमधलं फेस शिल्ड सारखं. ओके. जसं पद्धतीने आपण बनवले होते सगळे, ज्यावेळी कोविडमध्ये भरपूर टाइम होता सगळ्यांना, असे एकदम शिल्ड असे बांधायचं. ओके. कसं पद्धतीने तयार करायचं, हे सगळं काय, हे सगळं आय प्रोटेक्शन आहे. हे फेस शिल्ड झालं. त्याच्यानंतर हे काय करू शकतो, ही करू शकतो प्रोटेक्ट आय फ्रॉम द कुठली पण स्प्लॅशेस वगैरे पडू देत नाहीये म्हणजे डोळ्यामध्ये जाऊ शकत नाहीये. ओके. हे झालं. त्याच्यानंतर मॅक्झिमम स्टँडर्ड प्रिकॉशन मध्ये दिलेलं आहे बाबा, आपल्याला काय यूज करायचंय, स्टराईल ग्लाउज यूज करायचा आहे. ओके. एका स्टुडंटने काय सांगितलं होतं, मित्र स्टुडंटनी गरज नाहीये. ओके. मी त्यांच्यासाठी पण एक प्रूफ आणलेलं बरं का. स्टराईल ग्लाउज मॅक्झिमम कडे हे काय रिक्वायर्ड आहे. हे काय करू शकतो, प्रोटेक्ट हँड आणि प्रोटेक्ट कंटॅमिनेशन. आपलं जे इन्फेक्शन व्हायचं आपल्याला थांबवतोय. त्याच्यानंतर प्रोटेक्ट काय कंटॅमिनेशन पण थांबवतं बरं का. कंटॅमिनेशन. ओके. हे सगळं कशामध्ये येते बघा, ज्यावेळी कधी पीपी मध्ये पण आपल्याला इफ नीड असेल तर मग सर्जन गाऊन पण आपल्याला घ्यावा लागते. सर्जन गाऊन म्हणजे कधी ज्यावेळी रिस्क भरपूर रिस्क आहे बाबा, आपल्या अंगावरती पण पडू शकतो. ओके. ज्यावेळी आपल्याला सर्जन गाऊन पण आपण यूज करू शकतो, पण हे आपल्याला यूज करायचे मास्क, आय प्रोटेक्शन आणि स्टराईल ग्लाउज. लक्षात घ्या स्टराईल ग्लाउज. आणि तुम्ही थोडी कन्फ्युज होत असेल तर मी पण ज्यावेळी कुठले पण मला पण लक्षात येत नाही कुठल्या बुकमध्ये असलेले, कुठल्या पण बुकमध्ये मी पण असं वाचलं की बाबा ही स्टराईल ग्लाउजची गरज नाहीये कधी ड्युरिंग सक्शनिंग करताना म्हणजे एंडोट्रेकियल सक्शन करताना. ओके. आपण एवढं बघितलं. ओके. अजून काय राहिलं, इझिली सांगायला गेलं तर आपल्याला एवढंच म्हणजे सक्शनिंग करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार होते, आता जस्ट सांगितलं प्रकार, मास्क पाहिजे आणि आय प्रोटेक्शनला पाहिजे आणि त्याच्यानंतर ग्लोव्ज कुठली पाहिजे म्हटलं मी, स्टराईल ग्लोव्ज पाहिजे होतं. स्टराईल. ओके. जसं CDC WHO आणि CDCने मेन्शन केलं होतं. आणि ग्लोव्ज वगैरे कधी IV इन्सर्शन वगैरे करताना पण ही पेशंटलाच काय काय लागते, IV इन्सर्शन ग्लोव्ज कंपल्सरी लागते. ओके. ही HHH पेशंटमध्ये कुठली पण असो, हे हेपॅटायटिस B, HIV ही सगळी HCV हे सगळ्यामध्ये ही कंपल्सरी आहे. म्हणजे काय IV इन्सर्शन वगैरे करताना आपल्याला ग्लोव्ज कंपल्सरी घालायचं आहे. ओके. हे झालं. त्याच्यानंतर अजून जे स्लाइड एक्स्ट्रा आणलो. ओके. चला, हे तर आपण बघितलेलं आहे, थोडी डिटेलमध्ये जाणार आहे. ओके. चला, कारण तुम्हाला आजचं शेवट क्वेश्चन पण ह्याचाच वरती देणार आहे. ओके. चला, स्टँडर्ड प्रिकॉशन पीपी मध्ये. ओके. ऍप्लिकेबल इन NHM फॅसिलिटीमध्ये बघा, जे आपण हँड हायजीन कधी यूज करणार आहे, म्हणजे हँड हायजीन म्हणजे काय, हँड वॉशिंग वगैरे आपण मेंटेन कधी करणार आहे, आपलं चेक द बॉडी फ्लुइड, टचिंग द ब्लड, बॉडी फ्लुइड्स आणि सिक्रेशन, एक्सक्रेशन, कंटॅमिनेशन आयटम वगैरे आपण केलं तर ही हँड हायजीन मेंटेन करणार आहे. पीपी मध्ये ग्लोव्ज कधी यूज करणार आहे बघा, ड्युरिंग प्रोसिजर अँड पेशंट केअर ऍक्टिव्हिटीज व्हेन द कॉन्टॅक्ट विथ द ब्लड. बघा, ब्लड मध्ये कॉन्टॅक्ट होऊ शकतो किंवा बॉडी फ्लुइड्स मध्ये आणि सिक्रेशन ऑर एक्झर्शन आपलं अँटिसिपेटेड, मग आपल्याला हा पेशंटमध्ये ग्लोव्ज यूज करायचा आहे. ओके. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर गाऊन ड्युरिंग द प्रोसिजर पेशंट केअर ऍक्टिव्हिटीज व्हेन द क्लॉथिंग एक्सपोज्ड स्किन बॉडी म्हणजे आपल्यावरती पडू शकतो ज्यावेळी आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला अजून काय होतं, मास्क आणि आय प्रोटेक्शन. हे पण ड्युरिंग द प्रोसिजर पेशंट केअर ऍक्टिव्हिटीज लाईक द
जनरेटर स्प्लॅशेस स्प्रे आपल्याला ऑब्जेक्टवरती पडू शकतो ज्यावेळी पण एस्पेशली सेक्शनिंग आणि एंडोट्रेकियल इंट्युबेशन वेळी आपल्याला मास्क आणि आय प्रोटेक्शन ही आपल्याला घ्यायचं आहे. ओके, हे 2 लक्षात राहिलं. बाकीचं पण आपण नंतर बघूया. आपल्या लक्षात आता जे रिलेटेड आहे क्वेश्चनचं एवढं झालं. ओके, हे आपण बघितलं स्टँडर्ड क्वेश्चन मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटलं होतं, हे सक्निंगचं हे काय आहे, हे झालं डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्युकस मेम्ब्रेन हे काढणार आहे. कॉज ऑफ द स्प्लॅशेस ह्याच्यामध्ये ब्लड आणि बॉडी फ्लुइड्स पण असणार आहे. पेशंट कंडिशन कसं आहे, लास्ट स्टेजमध्ये होतं. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार होतं, मास्क, आय प्रोटेक्शन आणि स्टराईल ग्लोव्ज कसे स्टराईल. ओके, हे झालं त्याच्याबद्दल. अजून काय, बघा जे आपल्याकडे कुठलं बुक आहे माझ्याकडे, हे कुठले, हे क्लिनिकल नर्सिंग प्रोसिजर, ह्या बुकमध्ये मी हे रेफरन्स घेतलेलं. बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त जे बघा ह्याच्यामध्ये प्रोसिजर पण दिलेले, पण प्रोसिजर मोठे आहे बरं का, ते आपण परत बघूया. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं, परफॉर्मिंग द एंडोट्रेकियल किंवा ट्रेकियल सक्शनिंग, ज्यावेळी आपल्याला काय काय लागतं, इट रेफर द रिमूव्हल ऑफ द सेक्रेशन आपल्याला काढायचं. हे झालं. पर्पज काय, टू मेंटेन द हे पेटेंटेवर झालं. मग आपल्याला बघायचं आर्टिकल्स, आपल्याला काय काय लागतं बाबा, त्याच्या वेळी आपल्याला लागणार आहे स्टराईल सक्शन कॅथेटर विथ किती, बघा अडल्टमध्ये किती लागणार आहे, 12 ते 16 फ्रेंच लागणार आहे. ओके, आणि पिडियाट्रिकमध्ये आणि चिल्ड्रनमध्ये किती दिलेले, चिल्ड्रनमध्ये 8 ते 10 फ्रेंच आपल्याला लागणार आहे. ओके, हे पण कसं पाहिजे आपल्याला, स्टराईल पाहिजे. ओके, विथ पॅक. ओके, हे झालं. त्याच्यानंतर स्टराईल वॉटर किंवा नॉर्मल सलाइन इन अ कंटेनर, एकदम स्टराईल पाहिजे, वॉटर किंवा नॉर्मल सलाइन. ओके, ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल तसं बघितलं ना. हे कॉमनली आपण हॉस्पिटल क्लिनिकमध्ये बघायचं. ओके, मॅक्झिमम कुठे, आयसीयू मध्ये वगैरे. चला, हे काय झालं. त्याच्यानंतर बघा हे बुक मधनं रेफर घेऊन तुम्हाला मी आज 4थं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. काय मेन्शन केलेलं आहे, ह्याने स्टेराईल ग्लोव्ज लागणार आहे. कशाला, एंडोट्रेकियल सेक्शनला बरं का, इथे मेन्शन केलेलं आहे. म्हणून आपण आज कुठली उत्तरला जाणार आहे, कुठे गेलं आपलं मास्क अँड आय प्रोटेक्शन, हो त्याच्यासोबत काय होतं, ग्लोव्ज पण होता. मग हे गेलं स्टेराईल ग्लोव्ज आणि आय प्रोटेक्शन. अजून काय, मास्क पण पाहिजे आपल्याला, हे पण कॅन्सल. मास्क अँड स्टेराईल ग्लोव्ज नाही, आय प्रोटेक्शन पण पाहिजे, ही रिक्वायर आहे. मग शेवटचं काय, मास्क, आय प्रोटेक्शन आणि स्टेराईल ग्लोव्ज, हे याच्यामध्ये 3 सगळी बरोबर आहे. मग 4थं उत्तर आपलं बरोबर ठरणार आहे. त्याचं अकॉर्डिंग काय असणार आहे, ह्याच्यामध्ये स्टेराईल ग्लोव्ज पाहिजे बाबा. कुठे मेन्शन केलेलं आहे, याच्यामध्ये हा बुकमध्ये मेन्शन केलेलं आहे. आपण काय म्हणजे समजा हा क्वेश्चन आला तर तुम्ही डीला टिक करायचं. त्यांनी काही आपलं आन्सर म्हणजे चुकलं तर, म्हणजे काय, तुम्ही दिलेलं उत्तर चुकीचं म्हटलं तर आपण ही रेफरन्समध्ये देऊ शकता हे बुक. ओके, चला, हे झालं. त्याच्यानंतर मास्क आणि फेस शिल्ड हे लागते, आणि किडनी ट्रे, हे अल्कोहोलिक स्वॅब्स, हे सगळे लागणार आहे. ओके, आम्हाला काय पाहिजे होतं, स्टेराईल ग्लोव्ज ह्याच्यामध्ये मेन्शन होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. चला, भरपूर झाले. मग आपलं उत्तर कुठले, 4थं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. सगळ्यांनी एकदम उत्तर बरोबर दिलेलं आहे. ते स्टुडंटचं कुठले, मेथड स्टुडंटचं पण काही प्रॉब्लेम नाही, कारण काय त्यांनी पण कुठेतरी वाचलं असेल. ओके, चला, मग आपलं उत्तर कुठले, 4थं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. अजून एक राहिलं, ते मी लास्ट क्लासमध्ये स्वाईन फ्लूचं काय सांगत होतो, ड्रग ऑफ चॉईस सांगितलं होतं. कुठली, ही ओसेल्टामेविर. त्याची डोज आहे ना, डोज ओसेल्टामेविरची डोज मी फक्त 7 mg म्हटलं बरं का, हे चुकीचं आहे. सॉरी, ग्रामर मिस्टेक. काय म्हणतात त्याला, 75 mgचं असते. ओके, मला एका स्टुडंटने मेसेज केलं म्हणून लक्षात आलं आहे. ओके, चला, अजून काय, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चलो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इफ प्लॅसेंटा, बघा प्लॅसेंटा बद्दल क्वेश्चन आले. इफ प्लॅसेंटा हॅज अ प्लॅसेंटा प्रिव्हिया, प्लॅसेंटाला काय झालंय, प्लॅसेंटा प्रिव्हिया झालाय. ओके, द मोस्ट लाईकली सिम्पटम शी विल प्रेझेंट. ओके, शी विल प्रेझेंट इज, म्हणजे पेशंटला काय झालेलं आहे, प्लॅसेंटा प्रिव्हिया झालेला आहे. मोस्ट लाईकली सिम्पटम, हा बाबा हे तर काय 100% याच्यामध्ये मॅक्झिममली काय असणारच आहे. कुठली सिम्पटम आहे जे शी विल प्रेझेंट इट. ओके, कुठली, पेनलेस ब्लिडिंग, म्हणजे ब्लिडिंग होते पण पेन नसते. हे काय म्हटलंय, अ वॉर्ड लाईक अ अब्डोमिन, म्हणजे काय, अब्डोमिन मध्ये थोडी काय म्हणतात त्याला, एकदम हार्डनेस असं असल्यासारखं होणार. आणि इंटरमिटेंट पेन विथ स्पॉटिंग, म्हणजे काय, स्पॉटिंग ब्लिडिंग पण सुरू असणार आहे. स्पॉटिंग म्हणजे काय, एक थेंब सारखं पडतं बघा, ते स्पॉटिंग. त्याच्यासोबत कसं असणार आहे, इंटरमिटेंट पेन पण असणार आहे. आणि शेवटचं काय म्हटलंय, दट पेन इन द लोअर अब्डोमिन, म्हणजे काय, लोअर अब्डोमिन मध्ये पेन असणार आहे. ओके, मग आपल्याला काय पहिलं समजून घ्यावं लागेल बाबा, काय प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय. प्लॅसेंटा प्रिव्हिया एकदम बेस्ट टॉपिक आहे, आणि मॅक्झिमम एवढी क्वेश्चन येतात बरं का ह्याच्यामधला. ते पण कुठली, जी मी विचारलं तेच क्वेश्चन मॅक्झिमम आलेलं आहे. प्लॅसेंटा प्रिव्हिया, प्लॅसेंटा प्रिव्हिया पटकन लक्षात यायला पाहिजे बाबा. प्लॅसेंटा म्हणजे प्लॅसेंटा प्रिव्हिया ह्याचेच रिलेटेड आहे. प्रिव्हिया म्हणजे काय बघा, प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, मी फर्स्ट जसं पद्धतीने आपल्या क्लासमध्ये असते, हा बाबा ह्या युनिटला किंवा ह्या सेमिस्टरला ह्या इयरला मी पहिला येणार, कसे रँक 1 येणार. जसा पद्धतीचा ही काय, हे मी फर्स्ट रँक येतो ते डिसऑर्डर नाही बरं का, ही डिसऑर्डर आहे. कसलं, प्लॅसेंटा प्रिव्हिया. जसा पद्धतीने नॉर्मली आपलं डिलिव्हरी होतात, कसं होतं, जे
बघा टोटल किती आपला 4 स्टेज आणि दुसरा स्टेजमध्ये काय होतंय, पहिला पेटल डिलिव्हरी होते म्हणजे काय बच्चूचा डिलिव्हरी होते, त्याच नंतर प्लॅसेंटा डिलिव्हरी होते. पण इथं काय म्हणतो ते प्लॅसेंटा नाही, पहिला मी येणार म्हणजे कोण, बच्चू पहिला यायला पाहिजे होता पण प्लॅसेंटा पहिला येतो. ह्यालाच काय म्हणतो आपण, प्लॅसेंटा प्रेविया म्हणणार आहे. कुठे येणार, ही येणार आहे लोअर इम्प्लांटेशन. कसे, जे इम्प्लांट होतो, इम्प्लांट कुठे होते, वरतीच होते, पण हे कुठे होणार आहे, खाली होणार आहे. लोअर इम्प्लांटेशन ऑफ अ प्लॅसेंटा म्हणजे इम्प्लांटेशन खालीच होणार आहे, म्हणजे काय खालीच आलेलं आहे. इन द लोअर युटरिन सेगमेंट, इन द लोअर युटरिन सेगमेंटमध्ये, युटरिन सेगमेंटमध्ये. ओके, ते पण कसं असू शकतं बरं का, पार्शली पण असू शकतो म्हणजे अर्धवट पण असू शकतो, किंवा कम्प्लिटली क्लोज पण असू शकतो. कम्प्लिटली कव्हरिंग, काय कव्हरिंग केलेलं असतो, इंटरनल सर्व्हायकल ओस, इंटरनल सर्व्हायकल ओस. डायग्राम दाखवतो, पटकन तुमच्या लक्षात येणार. हे झालं प्लॅसेंटा प्रेविया बद्दल. चला, हे काय नॉर्मल प्लॅसेंटा आहे. नॉर्मली कुठे आहे, इथे वरती दिसते तुम्हाला प्लॅसेंटा. लक्षात आलं, ही आहे बच्चू. मग डिलिव्हरीमध्ये फर्स्ट पेटल डिलिव्हरी होणार, त्याच्यानंतर प्लॅसेंटा डिलिव्हरी होणार आहे. पण ह्याच्यामध्ये काय, मी पहिला, कोण पहिला, प्लॅसेंटा पहिला येणार आहे. ओके, प्लॅसेंटा प्रेमध्ये बघा इथं कुठे खाली आलेलं आहे प्लॅसेंटा. प्लॅसेंटा काय म्हणतोय, मी पहिला येतो म्हणजे काय, ही डिसऑर्डर आहे. ओके, म्हणजे काय, अबनॉर्मॅलिटी आहे, डिसऑर्डर नाही, अबनॉर्मॅलिटी आहे बरं का. ही बच्चू पहिला यायचं होतं पण ही येऊन थांबलेलं आहे. हे झालं प्लॅसेंटा प्रिव्हिया. याचे रिस्क फॅक्टर काय काय असू शकतो बाबा आपल्याला बघायचं आहे. ओके, इथंच बघूया आपण याचे रिस्क फॅक्टर. याचे रिस्क फॅक्टर काय काय असणार आहे, याच्यामध्ये पहिला असणार आहे डेफेक्टिव्ह डेसिडोवा. डेफेक्टिव्ह डेसिडोवा हे खूप वेळा विचारलेले प्रश्न आहे बरं का. डेफेक्टिव्ह डेसिडोवा हे रिलेटेड टू कसं, याच्यामध्ये मोस्ट ब्लिडिंग रिस्क फॅक्टर आहे. मोस्ट ब्लिडिंग रिस्क फॅक्टर असणार आहे. ब्लिडिंग रिस्क फॅक्टर कुठली, डेफेक्टिव्ह डेसिडोवा. ह्याच्यामध्ये पण काय काय असू शकतो, मल्टीपॅरा पेशंट, मल्टीपॅरामध्ये आणि एनेमियामध्ये. अजून कुठली म्हणू शकतो, एनेमिया, माल न्यूट्रिशन, माल न्यूट्रिशन. ओके, हे सगळं त्याच्यामधलं बरं का. माल न्यूट्रिशन झालं, त्याच्यानंतर एल्डरली आणि अर्ली, अर्ली आणि एल्डरली प्रेग्नन्सीमध्ये, एल्डरली प्रेग्नन्सीमध्ये पण ही डेफेक्टिव्ह डेसिडोवा असणार आहे. म्हणजे काय, सगळी मसल केलेलं असते, म्हणजे काय एकदम कनेक्शन कसं असतं, वीक असते प्लॅसेंटाचे. ओके, अजून काय, हिस्ट्री ऑफ सिझेरियन सेक्शन, सी सेक्शनची, सी सेक्शनमध्ये पण ही मॅक्झिमम असतो. अजून ह्याच्यामध्ये काय रिस्पेक्टर ही असणार आहे ड्रॉपिंग डाऊन. जसं पद्धतीने ड्रॉपिंग डाऊन होते म्हणजे काय, ड्रॉप डाऊन म्हणजे काय, खाली येणार आहे. ठीक, पण कसं आहे, एकदम आपले हे काय, प्लॅसेंटा खाली ड्रॉपिंग डाऊन जसं पद्धतीने खाली आलेलं आहे, ही असणार आहे याच्यामध्ये. हे झालं. ह्याच्यानंतर काय, ही असणार आहे मल्टी डायरेक्शनल विलय. मल्टी डायरेक्शनल प्लॅसेंटाला जे विलय असते म्हणजे कशासाठी असते, जे न्यूट्रिशन घेण्यासाठी. ही कसं असणार आहे प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये बरं का. ही कसं असणार आहे बघा, नॉर्मली कसा असतो पहिला बघूया. प्रेग्नन्सीमध्ये हे काय, नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये विलयर कसा असतो, युनिलॅटरल असतो. ओके, युनिलॅटरल किंवा युनि डायरेक्शन म्हणजे काय, एका साईडला आणि एका डायरेक्शनमध्ये, युनिलॅटरल आणि युनि डायरेक्शनल, युनि डायरेक्शनल ही असणार आहे. पण इन पीपी मध्ये म्हणजे काय, पीपी म्हणजे काय आपलं ते पीपी नाही, प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये हे कसं असणार, याच्यामध्ये जे आपलं कशासाठी, न्यूट्रिशनसाठी सगळीकडे धावणार आहे. ओके, इथे वरती लिहितो, इन पीपी मध्ये कसं धावणार आहे, सगळीकडे धावणार आहे. सर्चिंग फॉर न्यूट्रिशन, सर्चिंग न्यूट्रिशन विलय कसं असणार आहे, मग सगळीकडे हुडकत जाणार. मग कसं असणार, ही असणार आहे मल्टी डायरेक्शनल. कसं असणार आहे, मल्टी डायरेक्शनल असणार आहे. ओके, झालं. त्याच्यामध्ये काय होतं, मग हे लार्ज असणार आणि थिन असणार, अजून मेम्ब्रेनस असणार. मेम्ब्रेनस ओके, हे मेम्ब्रेनस असणार. ओके, चला, हे झालं आपलं प्लॅसेंटा प्रिव्हियामधलं. यातलं आपण काय बघायचं आता, त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, डायरेक्शन विलय. हे विलयमध्ये आणि प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये जे ब्लिडिंग होणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट कसं असणार आहे, प्लॅसेंटा प्रिव्हिया, अब्रप्ट प्लॅसेंटा. ओके, हे दोन्हीमध्ये ब्लिडिंग असणार आहे. हेच मेन मुद्दा आहे, हे खूप वेळा विचारलेला आहे. मग आपण डायरेक्ट बघूया कॉजेस ऑफ ब्लिडिंग प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये बरं का. आपण थोडे डायरेक्ट गेलो. ओके, हे कॉजेस वगैरे बघायचं होतं आपण. ओके, आपण डायरेक्ट ब्लिडिंगकडे जाऊया. ओके, ही कसं असणार आहे, रिलेटेड टू सेपरेशन. कसं होणार आहे, ही रिलेटेड टू सेपरेशन ऑफ अ प्लॅसेंटा. ज्यावेळी प्लॅसेंटा सेपरेशन होतो म्हणजे काय, जसा पद्धतीने जे वरती फिक्स बसलेलं नाहीये म्हणजे काय, ह्याची रिलेशन कसं आहे, एकदम वीक आहे. ओके, मग काय, ही सेपरेशन होणार आहे. रिलेटेड टू सेपरेशन ऑफ अ प्लॅसेंटा फ्रॉम कुठनं, फ्रॉम युटरिन वॉल पासनं. युटरिन वॉल रिलेटेड टू वीक कनेक्शन. कनेक्शन कसं आहे, एकदम कनेक्शन लूज आहे. मग याच्यामध्ये पेन असणार आहे का, नाही. आता समजा
तुमचं एक पहिला बालपण मित्र आहे. ओके, पहिल्यापासून मित्र आहे. काहीतरी एक 20 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर काहीतरी त्यांचं तुमचं भांडण झालं. ओके, समजा होत नाही आणि भांडण करायचं पण नाही. काय झालं मग आपल्याला काय थोडी हर्ट लागणार, म्हणजे काय मनाला काहीतरी लागतंय. आता समजा तुम्ही कुठेतरी चालले, पुणे टू मुंबई चालले किंवा तुमच्या गावाला वगैरे चालले, कोणीतरी भेटलं, कसं आहे बाबा, मी पण मस्त, तुम्ही पण मस्त. ओके, त्यांनी तुम्हाला 15 दिवसानंतर काय फोन केलं नाही, काही विचारलं नाही किंवा कॉन्टॅक्टमध्ये नाही, मग त्यांनी सोडून गेलं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे काय कनेक्शन काहीच नव्हतं ना त्यांच्यासोबत. म्हणजे काय वे कनेक्शन मध्ये पेन नसतो, एवढी लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला ह्याच्यामध्ये ब्लिडिंग कसं असतो, ब्लिडिंग कसं असणार आहे बघा. रिलेटेड टू सेपरेशन ऑफ द प्लॅसेंटा. जसं पद्धतीने कुठे गेलं आपलं प्लॅसेंटा, ही प्लॅसेंटा कसं आहे इथनं सेपरेशन होऊन होऊन कसं आहे खाली येणार आहे, पण पेन असणार आहे का? नाही. समजा ह्याच्यामध्ये प्लॅसेंटा इथे कम्प्लिटली कनेक्शन कसं आहे, बॉन्डिंग एकदम बेस्ट आहे. तिथनं जर काही सेपरेशन झालं तर इथे पेन होणार आहे. पण प्लॅसेंटा मध्ये वीक कनेक्शन आहे. कनेक्शन कसे आहे, एकदम वीक आहे. मग इथे कसं होणार, त्याच्यामध्ये ब्लिडिंग म्हणजे बघा ब्लिडिंग असणार आहे. ज्यावेळी ब्लिडिंग पण कधी असतो, रेस्ट केल्यावर नसणार आहे. नो ब्लिडिंग, रेस्ट मध्ये नो ब्लिडिंग. काही हलचल केलं म्हणजे काय, काही ऍक्टिव्हिटी केलं तुम्ही, मग ह्याच्यामध्ये असणार आहे ब्लिडिंग. ओके, ज्यावेळी काम म्हणजे ऍक्टिव्हिटी, ज्यावेळी ब्लिडिंग, ज्यावेळी निवांत, ज्यावेळी ब्लिडिंग पण निवांत असणार आहे. ओके, एकदम इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. ही कसं असणार आहे लक्षात ठेवा बरं का. ही पेनलेस ब्लिडिंग असणार आहे. रिझन कशामुळे, वीक कनेक्शनमुळे. वीक कनेक्शनमुळे कसं असणार आहे, पेनलेस ब्लिडिंग ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण कसं असणार आहे, रिबिल्ड म्हणजे काय आपल्याला दिसतं वेबर. ओके, हे झालं. त्याच्यानंतर रिकरेंट. हे सगळे ब्लिडिंगचा प्रकार आहे. मला वाटतं बस ब्लिडिंग बद्दल एवढे. बघा अजून एक काय, हे ब्लिडिंग कधी प्रेझेंट असतो, म्हणजे कधी कधी भेटतो तुम्हाला. ब्लिडिंग इज ओनली प्रेझेंट, ओनली रिलेटेड विथ, म्हणजे कधी दिसणार आहे तुम्हाला इन केस ऑफ समजा फिटस जास्त प्रेशर दिलं तर, फिटस प्रेशर जास्त दिलं तर हे झालं. त्याच्यानंतर PV एक्झाम केलं तर, आणि इंटरकोर्स वगैरे केलं तर, ह्या ज्यावेळी काय ही ब्लिडिंग जास्त असणार आहे. ओके, बघा ब्लिडिंग म्हटलं की लक्षात यायला पाहिजे तुमच्या पटकन काय ह्याच्यामध्ये प्रायोरिटी काय असायला पाहिजे तुमचं. ओके, इन पेशंटला तुम्ही ऑफिसर झाले, कुठे बसलाय, ओके सब सेंटरमध्ये बसले किंवा PHC मध्ये गेले, एमओ नाही तुम्ही बघता PHC वगैरे. मग ज्यावेळी एक पेशंट येते, कसं आहे ANC पेशंट आहे आणि काय ब्लिडिंग होत आहे. ओके, ब्लिडिंग होत आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच माहित नाही ते प्लॅसेंटा प्रिव्ही आहे किंवा अब्रप्ट प्लॅसेंटा आहे आणि काय झालं अबॉर्शन आहे, काहीच नाही माहिती. मग तुम्हाला ज्यावेळी ब्लिडिंग होते, ज्यावेळी तुम्हाला प्रायोरिटी म्हणजे पहिलं काम तुमचं काय करायचं आहे ANC मध्ये बरं का. पेशंट कसं आहे ANC म्हणजे काय, अँटीनेटल म्हणजे केअरमध्ये, म्हणजे काय प्रेग्नंट आहे, त्यावेळी तुम्हाला काय करायचं, प्रायोरिटीमध्ये एकदम इम्पॉर्टंट लक्ष देऊन ऐका, लक्ष द्यायचंय. इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला बघायचं आहे असिस्ट फॉर द असिस्ट ऑफ फिटल हार्ट रेट किंवा फिटल हार्ट रेट काय म्हणतात, हार्ट रेट किंवा हार्ट साऊंड आपल्याला काय करायचंय बघायचं आहे. त्याच्यानंतर देन असेसमेंट ऑफ द ब्लिडिंग, देन असेसमेंट ऑफ ब्लिडिंग. लक्षात आलं का. जे प्रेग्नेंट वुमन असते त्यांच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, पहिलं FHR बघायचं, फिटल हार्ट रेट बघायचं, त्याच्यानंतर ब्लिडिंग बघायचं. ओके, लक्षात आलं. हे इम्पॉर्टंट आहे, प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी दिलेली ना. ओके, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, हे कसं बघणार, असेसमेंट ऑफ द ब्लिडिंग ऑलरेडी खूप वेळा सांगितलं तुम्हाला, की आपण काउंट करणार आहे अकॉर्डिंग टू सॅनिटरी पॅडनुसार. ओके, ते पण सांगितलं मी कसं एक्सेसिव्ह कधी किती तासानंतर आपण जसं बदलतो, 15 मिनिटांनी बदलतो तर एक्सेसिव्ह ब्लिडिंग वगैरे. ओके, ऑलरेडी आपण डिस्कस झालेलं आहे, आपलं वाटतं हे सिरीजमध्ये झालेलं आहे. ओके, मला वाटतं बस. चला आता आपलं आन्सर काय, इफ प्लॅसेंटा हॅज अ प्लॅसेंटा प्रिव्हियस मोस्ट लाईकली सिम्टम, एकदम मोस्ट कॉमन कुठली असणार आहे, पेनलेस ब्लिडिंग. ओके, पहिलंच इथं दिलेलं आहे, इथनं आहे आपण. ओके, इन द लोअर अब्डोमिनल पेन असणार आहे का, नाही. एकदम कनेक्शन कसं वीक आहे, काही फरकच पडणार नाही. ज्यावेळी ऍक्टिव्हिटी करणार ज्यावेळी काय ब्लिडिंग होणार, पेन जास्त नसणार, म्हणजे काय पेनलेस हे असणार आहे. हे पण गेलं, ही पण पेन आलं की कॅन्सल, हे काय लाईक अब्डोमिनल हे पण नसणार आहे. मग आपले उत्तर असणार आहे पहिला उत्तर एकदम बरोबर, कसं आहे पेनलेस ब्लिडिंग असणार आहे प्लॅसेंटा प्रिव्हिया मध्ये. ओके, प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे पटकन लक्षात ठेवायचं, मी पहिला, कोण पहिला, प्लॅसेंटा पहिला, म्हणजे प्लॅसेंटा काय म्हणतो मी पहिला येणार. मग आपल्याला हे काय अपडाऊन भेटे, पहिला बच्चूलाच काढायचं, त्यानंतर प्लॅसेंटा काढायचं. ओके, त्याला C सेक्शन वगैरे कला होते. ओके, चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघणार आहोत. चला, कॉज ऑफ द कॅन्सर ऑफ अ ब्रेस्ट. ओके, कॉजेस विचारते कशाची, ब्रेस्ट कॅन्सरची, पण लास्टला काय म्हटलेलं आहे, एक्स आहे. म्हणजे काय खाली दिलेले सर्व काय कॉजेस ऑफ द कॅन्सर, म्हणजे काय ब्रेस्ट कॅन्सरचे कॉजेस आहेत. कुठली लेट मेनोपॉज, हेवी वेट,
हे कुठली मल्टीसेक्स पार्टनर आणि लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हे चारीमध्ये फक्त काय एक्सेप्ट विचारले म्हणजे काय एक नाहीये, कशाची कॉज नाहीये, ब्रेस्ट कॅन्सरची. मग आपल्याला ते हुडकून काढायचंय बाबा. ओके, पहिला आपल्याला बघूया ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, किंवा ब्रेस्ट कॅन्सर अजून काय म्हणतो आपण, ब्रेस्ट कार्सिनोमा पण म्हणतो बरं का, कार्सिनोमा, सीए. हा एकदम काय सी, आपण शॉर्ट फॉर्म मध्ये सगळीकडे सीएच म्हणतात. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये असणार आहे मलिग्नंट ट्यूमर, मलिग्नंट ट्यूमर ऑफ कुठली एपिथिलियल सेलची बरं का, एपिथिलियल सेल न बनतो बघा, सॉरी सेलचं ग्रुपलाच काय म्हणतो आपण, टिश्यू. ओके, काय एपिथिलियल टिश्यू ऑफ कुठली, ही असणार आहे मेमरी ग्लँडची, मेमरी ग्लँड. ओके, हे झालं ब्रेस्ट कॅन्सर बद्दल. ओके, ह्याच्यामध्ये किती दोन प्रकार असणार आहे, ज्या दोन प्रकारमध्ये परत दोन प्रकार असणार आहे. कुठली, पहिला असणार आहे हे पहिला समजा, ही कसं असणार आहे, प्री इन्व्हेजिव्ह. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्याच्यामध्ये जे पहिला असणार आहे कुठली, लोबुलार कार्सिनोमा, लोबुलार कार्सिनोमा इन सितू, हे झालं. त्याच्यानंतर डक्टल कार्सिनोमा इन सितू. ओके, हे झालं प्री इन्व्हेजिव्ह मधला. आता सेकंड सेम असणार आहे, हे कसलं, हे प्री इन्व्हेजिव्ह झालं, हे झालं इन्व्हेजिव्ह मधला. हे प्रकार आहे बरं का त्याच्यामधला. परत कुठली, लोबुलार कार्सिनोमा, त्याच्यानंतर असणार आहे डक्टल लक्षात ठेवा बरं का, ही असणार आहे मोस्ट कॉमन. डक्टल कार्सिनोमा ही कसं असणार आहे, मोस्ट कॉमन ब्रेस्ट कॅन्सर असणार आहे, ही कुठली इन्व्हेजिव्ह मधला. ओके, लक्षात आलं. चला, हे आपण बघितलं. याची आपण थोडक्यात बघूया रिस्क फॅक्टर काय असणार आहे. ओके, मेन काय होतं आपलं रिस्क फॅक्टर फॉर दिस, चला आपल्याला बघायचं आहे, सॉरी रिस्क फॅक्टर आपल्याला बघायचं आहे. चला, याच्यामध्ये काय काय असणार आहे, ते पहिला असणार आहे सगळ्यांना माहिती आहे कुठली, हेरिडिटी पण असतो बरं का, हे झालं. आणि त्याच्यानंतर असणार आहे अल्कोहोलिक वुमन. ओके, म्हणजे काय, भरभरून पाणी पिणार नाही, काय पिणार, दारूच पिणार, त्यांच्यामध्ये काय असणार आहे, ब्रेस्ट कॅन्सर व्हायची चान्सेस म्हणजे काय रिस्क जास्त असणार आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय झालं, आता काय हायर लेवल ऑफ, जे फिमेलमध्ये काय असणार आहे, हायर लेवल ऑफ इस्ट्रोजन हॉर्मोन. लक्षात आले का मी काय म्हणतो, त्या फिमेलमध्ये जास्त इस्ट्रोजन हॉर्मोन असणार, त्यांना खूप रिस्क असणार आहे, कशाची, आपली ब्रेस्ट कॅन्सरची. तुम्ही म्हणतील असं कसं होऊ शकतं सर, मेलमध्ये पण असू शकतो, मेलमध्ये पण होतं बरं का ब्रेस्ट कॅन्सर, असं नाही की फिमेलमध्येच होतं. म्हणजे काय, इस्ट्रोजन जे हॉर्मोन आहे ज्यांच्यामध्ये जास्त असतं त्यांच्यामध्ये होते. म्हणजे तुम्ही कॉमनली लक्षात येतील, हा बाबा काय फिमेलमध्ये सगळं फिमेलमध्ये असणारच आहे ना इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन, मग सगळ्यांना होतं का, नाही, ज्याच्यामध्ये पण लेवल जास्त आहे आणि ज्याच्यामध्ये जास्त शरीरामध्ये म्हणजे काय सर्क्युलेशन मध्ये वगैरे असतील त्यांच्यामध्ये काय जास्त होणार आहे. तुम्ही म्हणतील कसे, बघा नॉर्मली कसे, जे फिमेल, ओके, जे फिमेल त्यांचं काय झालेलं आहे, अर्ली मेनार्की म्हणजे मेनार्कीचं क्वेश्चन झालं वाटतं आपलं, हा झालंय. ते काय अर्ली मेनार्की म्हणजे काय, जे फर्स्ट ब्लिडिंग आहे म्हणजे किंवा फर्स्ट पिरियड येणार आहे, जे लवकर येतील. आता समजा आपण लास्ट किती म्हटलं, एव्हरेज आपण 13 वर्ष पकडा. ओके, 13 वर्षाला यायचं पाहिजे होतं, पण आले किती, समजा 10 वर्षाला, किती 10 वर्षाला आले. एव्हरेज सांगतो, एक्झाम्पल सांगतो बरं का. म्हणजे आता कधी संपणार आहे, समजा एव्हरेज आपण 45 पकडू, म्हणजे 10 वर्षापासून 45 इथपर्यंत असणार आहे. पण अर्ली झालं तर काय, पहिल्यापासून आहे का 13 ते 45 हे नॉर्मल समजा. म्हणजे काय, ही मेन्स्ट्रुअल सायकलची एक पिरियड आहे फिमेलमध्ये. ओके, म्हणजे काय आपण काय म्हणतो ह्याला, मॅक्झिमम 15 ते 45 किंवा 48 पर्यंत आपण रिप्रोडक्टिव्ह एज म्हणून हे आहे. ओके, याच्यामध्ये काय जे पिरियड होणार आहे प्रत्येक महिन्याला किती होणार आहे, प्रत्येक वर्षाला. ओके, 13 पर्यंत होते, 12-13. ओके, इन केस ऑफ अर्ली मेनार्की झाले म्हणजे 2-3 वर्ष लवकर आले, मग काय 13 मेन्स्ट्रुअल सायकल वाढलेला आहे. मग 13 मेन्स्ट्रुअल सायकल वाढले म्हणजे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इस्ट्रोजनची म्हणजे काय संख्या म्हणजे काय सर, ही हार्मोन काय जास्त असणार आहे. म्हणजे काय समजून घ्यायचं, हा ही वुमनमध्ये म्हणजे काय इस्ट्रोजन हार्मोन हायर लेवलमध्ये आहे, मग त्यांना काय जास्त रिस्क असणार आहे. ओके, लवकर आलं. मग अर्ली मेनार्की, एकच मिनिट हे काढून लिहितो मी इथेच, कळलं ना मी काय म्हणतो त्याला, फक्त भावना पोहोचलं तरी चालेल. ओके, चला, हे काय अर्ली मेनार्की म्हणजे काय, इस्ट्रोजन लेवल कसा असणार बाबा, ह्याच्यामध्ये इस्ट्रोजन लेवल असणार हाय कसा असणार, हाय. ओके, हे झालं. त्याच्यानंतर लेट मेनार्की. आता समजा एक मेनार्की नाही मेनपोज. आता समजा एक पेशंट असा आहे 48 एजला
त्यांचं मेनोपॉज यायला पाहिजे होतं, पण ते किती 60 वर्षापर्यंत गेले. मग परत इथे इस्ट्रोजन लेवल जास्त असणार. मग असल्या पेशंटमध्ये काय रिस्क असणार जास्त, इस्ट्रोजन ज्याच्यामध्ये असणार जास्त इकडे असणार रिस्क. ओके, हे झालं. आणि यूज ऑफ इस्ट्रोजन पिल, जे फिमेल इस्ट्रोजन पिल घेते आणि नॉर्मल एज मध्ये म्हणजे काय नॉर्मल 18 ते 45 मध्ये पण जेवढं आहे त्याचं इस्ट्रोजन लेवल असणार आहे, आणि परत एक्स्ट्रा इस्ट्रोजन घेतलं तर त्यांच्यामध्ये पण काय ही इस्ट्रोजन लेवल वाढलंय, मग ह्याच्यामध्ये पण रिस्क असू शकतो. यूज ऑफ पिल आणि इंजेक्शन पण लिहून घ्यायचेच. ओके, ही जास्त असलं तर होणार आहे. आणि अजून कुठली, जे अनमॅरिड वुमन असतात, अनमॅरिड वुमन मध्ये पण भरपूर चान्स असतो बरं का. यांची प्रोन म्हणजे मॅक्झिमम मोर प्रोन नको, मोर लिहिलं तरी काय हरकत नाही, मोर प्रोन लिहा. तर म्हणतील तुम्ही ह्यांच्यामध्ये कसं इस्ट्रोजन वाढलेलं आहे. ओके, एक अनमॅरिड वुमन आहे, समजा 18 ते 50 पर्यंत यांचं मेन्स्ट्रुअल सायकल होत आहे. हे 50 आहे बरं का, हे किती 50 पर्यंत होत आहे. मग एक फिमेल, अजून फिमेल आहे 18 ते 50, यांचं पण सायकल ह्या पिरियडमध्येच होतं, पण ही कसं आहे मॅरिड आहे, आणि ह्याला ही फिमेल आहे किती 4 बच्चे, किती 4 चिल्ड्रन आहे. आता दुसरी आहे 18 ते 50, हे एक फिमेल आहे अनमॅरिड आहे. म्हणजे काय अनमॅरिड, मॅरिड असले तर बच्चू, अनमॅरिड असेल तर समजून घ्या बच्चू नाहीये. म्हणजे काय ह्यांच्यामध्ये 4 बच्चू असेल तर ह्यांनी किती 9 टाइम प्रेग्नन्सी आहे, 4 टाइम प्रेग्नेंट आहे. किती ते पण प्रत्येक वेळी 9 महिना. ओके, लक्षात आलं का, ग्रामर मिस्टेक. ओके, किती 4 बच्चू म्हणजे 4 टाइम प्रेग्नन्सी, आणि प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने. म्हणजे काय अमेनोरिया म्हणजे काय अब्सेन्स ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. मग इथे इस्ट्रोजन लेवलचं व्हेरिएशन थोडी कमी असणार. म्हणून काय जास्त रिस्क ज्यांच्यामध्ये, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ज्यांच्यामध्ये इस्ट्रोजन जास्त त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय रिस्क जास्त. ओके, मला वाटतं तुमचं लक्षात कम्प्लिटली कळलं असेल. ओके, चला अजून काय राहिलं आपलं बघायचं. ब्रेस्ट कॅन्सर बद्दल आपण बघितलं, थोडक्यात आपण सिम्टम्स बघूया. एवढं आपण बघितलं सिम्टम्स बद्दल, म्हणजे काय काय दिसणार आहे तुम्हाला. ही दिसणार आहे इथे घेऊया, साइन्स अँड सिम्टम्स. हे दिसणार आहे, काय काय दिसणार आहे, लंप इन ब्रेस्ट, लंप दिसणार आहे इन ब्रेस्टमध्ये, लंप दिसणार आहे ब्रेस्टमध्ये. आणि मास कसा असणार आहे, पेनलेस मास असतो, जे फील पण होतो, पेनलेस मास. हे झालं. त्याच्यानंतर नो मोटाईल, म्हणजे काय फिक्स नसतो, सॉरी फिक्स नसतो म्हणजे नो मोटाईल म्हणजे मोटाईल म्हणजे फिक्स्ड, नो मोटाईल म्हणजे काय फिक्स नसतो, म्हणजे जे तुम्हाला फील पण होते आणि हलते पण. ओके, म्हणजे नो मोटाईल म्हणजे काय फिक्स्ड असते. ग्रामर मिस्टेक काय इंग्लिशचा आपण वाट लागेल इथे. चला सॉरी, असं म्हणाले नको पाहिजे. नो मोटाईल म्हणजे काय हे असणार आहे फिक्स्ड. ओके, चला हे झालं. त्याच्यानंतर हे असणार आहे अजून कुठली, इरेग्युलर शेपमध्ये. हे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन सगळी करावं लागते बरं का. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती तुम्हाला मी नेक्स्ट एपिसोडमध्ये क्वेश्चन आणतो बरं का, इम्पॉर्टंट आहे ते. हे झालं इरेग्युलर शेप झालं. अजून काय निप्पल एलिव्हेशन असू शकतो, निप्पल एलिव्हेशन हे झालं. त्याच्यानंतर अजून काय क्लीन आणि ब्लड स्टॅन निप्पल असू शकतो, आणि एक्झिलरी लिम्फ एडिनोमा असतो. ओके, भरपूर झाले लिम्फ एडिनोमा, हे सगळं ह्याच्यामध्ये असणार आहे, लिम्पेडिमा वगैरे. ओके, भरपूर चालेल. चला आता काय कॉज ऑफ द कॅन्सर ऑफ द ब्रेस्ट. ओके, ऍक्सेप्ट विचारले म्हणजे ह्याच्यामध्ये नसणार आहे. लेट मेनोपॉज, यस एकदम बरोबर. कसे जेवढा उशीर मेनोपॉज होते जेवढं जास्त इस्ट्रोजन यांच्यामध्ये होणार आहे, मग ही रिस्क असणार आहे. आणि हेवी वेट म्हणजे काय ओबेज पेशंट आहे. ओके, पेशंट कसं आहे ओबेज आहे. मग ज्यावेळी ओबेज पेशंटमध्ये काय होत आहे, ओबेज पेशंटमध्ये काय होतंय इस्ट्रोजनचं लेवल पण थोडी जास्त असतो कम्पॅरेटिव्हली बरं का. ओके, त्यामध्ये एस्पेशली ते पण कुठले, एस्पेशली इन पोस्ट मेनोपॉझलमध्ये. ओके, हेवी वगैरे असतं बघा वेट. ओके, ज्याच्यामध्ये असणार आहे. आणि चौथा काय म्हणते, लॅक ऑफ द फिजिकल एक्सरसाइज कमी असलं तर त्या पेशंटमध्ये ओबेज असू शकतो, आणि ह्याच्यामध्ये काय रिस्क असू शकतो इस्ट्रोजन लेवल जास्त असायची. ओके, आता कुठले मल्टिपल सेक्स पार्टनर, ही ब्रेस्ट सेल्फची म्हणजे काय कुठली ब्रेस्ट कॅन्सरची रिलेटेड नाही आहे, ही कुठली रिलेटेड आहे, ही रिलेटेड आहे त्याच्यामध्ये मल्टिपल सेक्स पार्टनर असेल तर सर्वायकल कॅन्सर होण्याची रिस्क जास्त असू शकतो. ओके, लक्षात आलं का, ड्यू टू HPV. त्याच्यामध्ये कुठले मल्टिपल सेक्स पार्टनर असेल तर सर्वायकल कॅन्सर व्हायचे खूप चान्सेस असते. मग आपलं तर जाणार आहे तिसरे, एकदम बरोबर, कारण क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं एक्सेप्ट. ओके, चला टाइम खूप चाललंय आपलं, चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. काय
ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क फॅक्टर. ओके, कुठले कुठले हार्मोन जास्त असले तर अल्कोहोल आणि स्मोक झालं, ओबेसिटी पण आलं आणि एजमध्ये, आणि लास्ट मंथमध्ये झालं जेनेटिक तर आपण सांगितलेलं आहे प्रेग्नन्सीमध्ये. ओके, प्रेग्नन्सीमध्ये पण म्हटलेलं आहे, आणि रेडिएशन डायबिटीज. ओके, ह्याच्यामध्ये जास्त असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन मला म्हणते थोडी मोठी वाटायला क्वेश्चन. चला, द फर्स्ट अप्रोप्राइट नर्सिंग ॲक्शन म्हणजे काय? त्यांनी डायरेक्टली प्रायोरिटी विचारते तुम्हाला. इन द फर्स्ट 24 ऑफ द हॉस्पिटलायझेशन ऑफ द पेशंट विथ अ फुल थिकनेस बर. बघा काय विचारते, फर्स्ट म्हणजे पहिलं प्रायोरिटी तुमचं काम काय बाबा इन द 24 आवर्स. कुठली म्हणजे पहिल्या 24 तासामध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय करणार आहे, जे पेशंट आहे कुठली फुल थिकनेस भरणं म्हणजे काय, कुठली थर्ड डिग्री. ओके, आपण काय म्हणू शकतो, थर्ड डिग्री बर्न पेशंट आहे. ओव्हर द 50% ऑफ द बॉडी इज अ डायरेक्ट टूवर्ड्स द प्रिव्हेंटिंग. आपल्याला किती 50% जळलेलं हे ओव्हर 50% म्हटलेलं आहे. ऑफ द बॉडी इज डायरेक्ट टूवर्ड द प्रिव्हेंटिंग. आपल्याला ह्या पेशंटमध्ये काय प्रिव्हेंट करायचं आहे, न्यूमोनिया, शॉक आणि काय म्हटलं कॉन्ट्रॅक्चर आणि हायपर टेन्शन. ह्याच्यामधले आपल्याला काय करायचं आहे बघा, किती 50% आणि कुठले फुल थिकनेस भरलं झालेलं आहे पेशंटचं. ओके, चला त्याचा अगोदर आपल्याला बघायचं आहे बर्न म्हणजे काय बाबा. ओके, बर्न म्हणजे काय, बर्न म्हणजे काय. ओके, ह्याच्यामध्ये काय बर्न म्हणजे काय, टिश्यू इंजुरी झालेला असतो. टिश्यू, एकच मिनिट, हे असं का होईल, त्यामध्ये काय होणार आहे, टिश्यू इंजुरी होणार आहे. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे टिश्यू इंजुरी. किंवा अजून काय म्हणू शकतो, इन्सल्ट. इन्सल्ट कॉज काय काय कशामुळे होऊ शकतो, हीटमुळे असो. ओके, अजून इलेक्ट्रिकल लाईट, इलेक्ट्रिकल आणि केमिकल असो, कुठले केमिकल असो, अजून कुठले रेडिएशन, फ्रिक्शन, रेडिएशन. ओके, अजून कुठले फ्रिक्शन, त्याच्यामुळे काय होऊ शकतो. त्याच्यामध्ये काय होतं, कोगुलेशन नेक्रोसिस, कोगुलेशन नेक्रोसिस. ओके, हे झालं ह्याच्यामध्ये. बघा ह्याच्यामध्ये पण लक्षात ठेवायला कुठली मोस्ट कॉमन असणार आहे, थर्मल. मोस्ट कॉमन बर्न कुठली विचारल्यावर तुम्हाला सांगायचं आहे थर्मल बर्न सांगायचं आहे. ओके, चला ते काय म्हटलेलं आहे, फुल थिकनेस बर्न म्हणजे काय, हे क्लासिक सगळं नको, आपण हे जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठले दिले आणि त्यांनी फुल थिकनेस म्हटलेलं आहे, फुल थिकनेस बर्न, फुल थिकनेस बर्न म्हटलेलं आहे. मग ते कुठले, हे येणार आहे थर्ड डिग्री बर्न मध्ये. ओके, कुठली बर्न मध्ये, थर्ड डिग्री मध्ये. मग ह्याच्यामध्ये जे आपलं कुठली निकोल्सी का म्हणतो आपण, निकोल्सिस जे साईन आहे कसं असणार आहे, ॲब्सेंट. हो, हे साईन पण सांगावं लागते. ओके, हे साईन म्हणजे निकोल्सिस साईन म्हणजे काय असतो, जे आपलं एपिडर्मिस असतो, जे आपलं काय स्लिपिंग ऑफ एपिडर्मस, स्लिपिंग ऑफ एपिडर्मिस. हे कशावरती कोण पडलेलं आहे, एपिडर्मिस वरती, एपिडर्मिस ओव्हर द डर्मिस. ओके, त्याच्यावरती पडलेला असतो, ह्याला आपण काय म्हणतो, निकोलस साईन म्हणतो. ही असणार आहे नेगेटिव्ह. आणि ह्याच्यामध्ये कुठली कुठली इन्व्हॉल्व असतो, ह्याच्यामध्ये एपिथिलियम, एपिथेलियम म्हणतो बघा, सॉरी एपिडर्मिस, डर्मिस, एपिडर्मिस, डर्मिस, त्याच्यानंतर त्याचा हायपोडर्मिस म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कम्प्लीट काय आला, स्किनच आलं म्हणजे काय, फुल स्किनच आलं ह्याच्यामध्ये. ओके, थर्ड डिग्री ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ब्लिस्टर नसतो तर का, हे पण लक्षात ठेवा, ब्लिस्टर सेकंड डिग्रीमध्ये असतो, ती नसणार आहे. ओके, हे झालं. आणि पेन कसं असणार आहे, हां थर्ड डिग्री ना, असू पण शकतो नसू पण शकतो, असू पण शकतो किंवा नसू पण शकतो. ओके, हे झालं. मग आपण डायरेक्ट जाऊया ट्रीटमेंट बद्दल. ह्यांनी ज्या पहिल्या 24 तासामध्ये तुम्ही काय लावणार आहे असं विचारलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट इन द बर्न मध्ये 3 प्रकार आहे. ओके, ह्याच्यामध्ये मेनली 3 प्रकार आहे. ह्याच्यामध्ये जे कुठले कुठले, ॲप म्हणजे कुठली, फ्लुइड रिप्लेसमेंट थेरपी, फ्लुइड देणार आहे किंवा नाही, हे द्यावंच लागते. फ्लुइड न्यूट्रिशन, अजून काय राहिलं, फ्लुइड झालं, न्यूट्रिशन झालं, हे अँटीबायोटिक. हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला बर्न पेशंटला द्यायचं आहे. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, विदिन 24 तासामध्ये म्हणजे जे फर्स्ट 24 तास आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करणार आहे असं विचारते. इन द फर्स्ट 24 आवर, जे पहिला 24 तास दिलेलं आहे आपल्यासाठी, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, ते पण फुल थिकनेस बर्न आहे. मग आपलं प्रायोरिटी असणार आहे काय, प्रायोरिटी काय असतो आपल्या, जे पेशंटला एवढी 50% म्हणजे खूप भयानक झालं, मग पेशंटला रिस्क असू शकतो हायपोव्हॅलेमिक शॉकची, हायपोव्हॅलेमिक शॉकची खूप चान्स असू शकतो. म्हणजे काय, पेशंट शॉक मध्ये जाऊ शकतो. हे मग आपल्याला फर्स्ट हेच बघायचं आहे. कशामुळे, ड्यू टू काय झालेलं आहे, मॅसिव्ह प्लाझ्मा. म्हणजे काय, मॅसिव्ह प्लाझ्मा, जे आपलं बॉडीमध्ये जे प्लाझ्मा आहे किंवा फ्लुइड आहे, जे काय झालेलं आहे, प्लाझ्मा अँड फ्लुइड भरपूर लॉस झालेला असतो. ओके, फ्लुइड लॉस फ्रॉम द डॅमेज स्किन मधनं.
डॅमेज्ड स्किनमधनं. मग आपल्याला काय करावं लागेल, शॉकला प्रिव्हेन्शन करायचं आहे. ओके, लक्ष प्रायोरिटी कुठं, हायपोएलेमिक शॉक होते का जे पेशंटला, जे आपलं लक्ष तिकडे द्यायचं आहे. हे झालं आपलं. त्याच्यानंतर आपलं नर्सिंग मधलं मेन ऍक्टिव्हिटी, नर्सिंग फर्स्ट प्रायोरिटी काय असणार आहे ह्याच्यामध्ये, हे असणार आहे एफ पार्टी. आपण फ्लूइड द्यायला पाहिजे. ओके, म्हणजे एफ पार्टी म्हणजे काय, फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी. फ्लूइड जे लक्षात आलं का, फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे जे 24 तासामध्ये जे पेशंट येतो त्याला आपण कशा पद्धतीने 18 आणि 6 याचा या प्रकारे डिवाइड करतो आणि किती पर्सेंटेज बर्न झालेलं आहे आणि पेशंटचं वजन किती आहे, जे कॅल्क्युलेशन वगैरे, कॅल्क्युलेशन पण इम्पॉर्टंट आहे बरं का. ते सगळं आपण कॅल्क्युलेशन करून फ्लूइड देणार आहे. फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी हे झालं. ओके, त्याच्यानंतर फ्लूइड रिससिटेशन. फ्लूइड रिससिटेशन हे नर्सिंग मधलं प्रायोरिटी झालं बरं का. पण आपल्याला मेन प्रायोरिटी द्यायचं होतं प्रिव्हेन्शन ऑफ द शॉक, जे हायपोएलेमिक शॉक होणार आहे पेशंटला. मग जे पेशंटला आपल्याला थांबायचं होतं, म्हणजे काय, प्रिव्हेंट करायचं, जे एकदम मेन येणार आहे आपलं. ओके, मग आपलं उत्तर पण तेच तिकडच बघायचं आपल्याला. उत्तर कुठले आहे बघा, हायपरटेन्शन. हायपरटेन्शन आहे का प्रिव्हेंट, आपल्याला हायपरटेन्शन प्रिव्हेंट करायचं पण पेशंटमध्ये नाही. कॉन्ट्रॅक्चर पण नाही. न्यूमोनिया नाही. मग आपल्याला हे काय करायचंय, प्रिव्हेंटिंग काय करायचंय, अप्रोप्रिएट ह्याच्यामध्ये मेन आपल्याला द्यायचंय. ते पण कुठले शॉक, शॉक तर दिलेलं आहे, पण हायपोएलेमिक शॉककडे आपल्याला खूप लक्ष, म्हणजे काय, प्रायोरिटी द्यायला पाहिजे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर नर्सिंग मधले कुठले, फ्लूइड रिप्लेसमेंट थेरपी आला, फ्लूइड रिससिटेशन, मेंटेनिंग सर्क्युलेशन आणि मॉनिटरिंग व्हायटल सायन्स. मॉनिटरिंग व्हायटल सायन्स एकदम इम्पॉर्टंट कुठली, युरिन आउटपुट बरं का. युरिन आउटपुट आपल्याला पर तासाला 30 ml भेटायला पाहिजे, 30 ml पर अवरला. ओके, हे झालं. हे झालं त्याच्यानंतर. ओके, चला मग आपण उत्तर आपलं निमोनिया. निमोनिया काय, एक कॉम्प्लिकेशन, लेटर कॉम्प्लिकेशन आहे, नंतर होऊ शकते, असं पण नाही. अजून कुठलं होतं, हे झालं, हे झालं. ओके, मग आपलं उत्तर असणार आहे तिसरा, एकदम बरोबर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला काय म्हणताय, द ओपनिंग ऑफ द राईट एट्रियम इंटू राईट वेंट्रिकल इज गार्डेड बॉय. काय काय दिले बघा ऑप्शनमध्ये, मेटल वाल्व, ट्रायकस्पेड वाल्व, बायकस्पेड वाल्व, एरोटिक सेमी लुनार वाल्व. म्हणजे काय, वाल्व विचारते, वाल्व. वाल्व असते बघा आपलं कुठे असते, आपल्या हार्टमध्ये, तिथलं वाल्व विचारते त्यांनी. कसं झाले ते हार्टची राईट एट्रियमचं, म्हणजे काय, राईट एट्रियममधनं जे राईट व्हेंट्रिकल मध्ये जे गार्ड होते, म्हणजे काय, दिशा दिलेले आहे, जी कुठली वाल्व ते आपल्याला विचारते. ओके, मग आपल्याला थोडक्यात बघावं लागेल हार्ट बद्दल. हृदयात वाजते काय म्हणतात ते, कुठले आपलं गाणं मराठीतलं, हार्ट. हार्ट बद्दल आपण बघूया. ही कुठे लोकेटेड असते, ऍट मुंबईमध्ये. लोकेटेड कुठे, ही असणार आहे मेड स्टेनियम, जे आपलं सेंटर मधलं मुंबईमध्ये असतात बरं का. मेड स्टेनियम बिटवीन आपलं लंग्सचं ह्याच्यामध्ये, सेंटरमध्ये. ओके, हे दोन्ही माझं लंग्स आले, इथं सेंटरमध्ये माझं हार्ट असणार आहे. थोडी लॅटरल, कुठली, सॉरी, लेफ्ट साईडला बरं का. हे झालं लोकेटेड, इकडे झालं. ही साईज कसा असतो, साईज कसा असणार आहे, जे माझं क्लोज्ड फिस्ट. ओके, सॉरी, हे राईट लेफ्ट म्हणजे लेफ्टच. ओके, क्लोज्ड फिस्ट आहे, एवढी माझं हार्ट आहे. ओके, मोस्ट लेफ्टच. ओके, ही एवढी माझं हार्ट असणार आहे. ओके, याच्यामध्ये चेंबर किती असणार आहे, याच्यामध्ये चेंबर असणार आहे 4 चेंबर. कुठली, चेंबर आणि मेंबर किती असणार आहे ह्याच्यामध्ये, ही असणार आहे चेंबर. चेंबरचं स्पेलिंगच आपण चुकले. किती असणार आहे चेंबर, 4 चेंबर किंवा 4 मेंबर ह्याच्यामध्ये असणार आहे. ओके, बघा, जे आपलं जसं आपल्याला शिकवलंय ते तर मला हार्ट येत नाही, मग आपण असं समजून घेऊया. 4 चेंबर आहे आपलं. सॉरी, हे काय होत आलं. ओके, ओके, नाही आलं. हे आहे आमचा आपलं हार्ट. ओके, झालं का, हे इझी हार्ट आहे. ओके, एकदम इझिली काढायचं हार्ट हेच. ओके, हे असं ह्याच्यामध्ये असणार आहे किती, 4 चेंबर. ओके, जे राईट साईडचं असतं. ओके, समजा की तुम्ही माझा हार्ट बघताय, म्हणजे काय, मी समोरनं बघताय असं बघायचंय. मग हे कुठे झालं, हे राईट ॲट्रियम, ही सॉरी, हे राईट साईड, हे लेफ्ट. खाली आपण 4 चेंबर दिलेले आहे. तो वरचं 2 असणार आहे, हे काय असणार आहे, हे असणार आहे ॲट्रियम. ओके, आणि दोन्ही खालचं कुठली, ही वेंट्रिकल. आता इझी लक्षात आलं, जे राईट साईडला वरचं राईट ॲट्रियम,
ज्या राईट साईडचा खाली, ज्या राईट वेंट्रिकल, जे लेफ्ट साईडचं वरती हे लेफ्ट ॲट्रियम आणि हे खालचं लेफ्ट वेंट्रिकल ही असणार आहे. ओके, थोडक्यात बघायला गेलं तर काय, मी थोडक्यात बघायला सांगू, ते आपला राईट ॲट्रियम आहे. ओके, राईट ॲट्रियम आहे. हे काय बघा, राईट ॲट्रियम, सॉरी हां हे तर आहेतच, मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, राईट ॲट्रियम आहे. इथनं काय होणार आहे, ही कॅरी करणार आहे. ओके, ही काय रिसिव्ह करणार आहे, ही रिसिव्ह करणार आहे O2 ब्लड, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड रिसिव्ह करणार आहे. ओके, कुठनं, सुपेरियर वेना कावा आणि इन्फिरियर वेना कावा, अजून कुठली, कोरोनरी सायनसमधनं. कोरोनरी सायनसमधनं थोडक्यात आपण बघूया बरं का. हे झालं राईट ॲट्रियमचं. त्याच्यानंतर कुठली होता, राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल ही काय करतो, ही पंप करतो ब्लडला, पंप्स ब्लड. कुठे, लंग्स मध्ये बरं का. लंग्स वाया कुठनं जाणार आहे, ही पल्मनरी आर्टरी मधनं. पल्मनरी आर्टरी मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले, जे एकच पल्मनरी आर्टरी, हा जे आर्टरी असं आहे ज्याच्यामध्ये काय काय असणार आहे, ते ओटो नाही बरं का. हे ब्लड रिसिव्ह करतो, पण हे ऑक्सिजनेटेड नाहीये, म्हणजे काय, डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ह्याच्यामधनं. ही इकडे घेऊन परत हे काय कुठनं लंग्स मध्ये पाठवणार, लंग्स मध्ये परत प्युरिफाय होऊन येणार आहे. ओके, हे मी कसं लिहिलं हे ओटो बघा, ही सिल्ली गोष्टी आपण एवढी इझिली शिकतो. म्हणजे काय, ही प्रत्येकाला माहिती असणार आहे, हा बाबा असं असं रिसिव्ह करणार आहे ब्लड. ओके, जे आपण सिल्ली मिस्टेक म्हणजे हलक्यात घेतो बघा, जेच आपल्याला काय मार्क्स कमी पाडू शकते. ओके, चला हे झालं. त्याच्यानंतर कुठली होतं, लेफ्ट ॲट्रियम. ओके, ही आपले लंग्स मधनं येणार आहे, लंग्स मधनं ब्लड घेऊन येणार आहे. म्हणजे काय, ही रिसिव्ह करतो, रिसिव्ह O2 ब्लड, ही O2 ब्लड रिसिव्ह करतो फ्रॉम कुठले, आपलं पल्मनरी वेलपासनं, पल्मनरी वेनपासनं लंग्समधनं येणार आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय राहिलं, चौथा लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल ही पंप करणार आहे सगळ्या बॉडीला. ओके, पंप ब्लड होल बॉडी, जे आपला अख्खा बॉडीला हे काय सप्लाय करणार. ओके, एवढं असलं तरी बस लक्षात. चला हे झालं हार्ट बद्दल. मग आपल्याला आता डिस्कस करायचं आहे जे आपलं वाल बद्दल. कशाबद्दल, वाल बद्दल. ओके, पहिला तुम्हाला सांगतो मी वाल कुठे कुठे असतं, त्याच्यानंतर तुम्हाला डायग्राम दाखवतो, म्हणजे डायरेक्ट डायग्राम दाखवलं तर ते तुम्हाला थोडे लक्षात येणार नाही. ओके, काय जे डायग्राम आहे ना असंच आहे, मग जसं पद्धतीने आपल्याला शिकवलं तसं डायग्रामच नसते. चला, वाल म्हणजे काय, हे कुठं असणार आहे, ही सिच्युएटेड असणार आहे, सिच्युएटेड इन द एंडोकार्डियम. कशामध्ये, एंडोकार्डियम मध्ये सिच्युएटेड असणार आहे कोण, वाल. ओके, एवढं लक्षात आलं. ही कशाने बनलेले असते, कंपोज्ड विथ कुठली, आपली एपिथिलियल टिश्यूने, एपिथिलियल टिश्यूने बनलेलं आहे, एपिथिलियल टिश्यूने ही बनलेलं आहे. ओके, आणि अटॅच कुठे असते, अटॅच टू आणि अटॅच्ड विथ कॅपिलरी मसल, कॅपिलरी मसलला अटॅच्ड असणार आहे. ओके, हे झालं याचं कशाबद्दल, वालबद्दल. हे कंपोज होतं एपिथेलियल. हां, ओके, एंडोकार्डियम ही काय, ही आहे इनर मोस्ट लेअर. इथे खालीच लिहू का, एंडो. ओके, एंडोकार्डियम बद्दल सांगतो बरं का. ही असणार आहे इनर मोस्ट लेअर ऑफ द, इनर मोस्ट लेअर ऑफ हार्ट, जे हार्टची लेअर असते चार, त्याच्यामधलं काय तीन, मेनली आपण तीनच मानतो, त्याच्यामधली कुठली, जे इनर लेअर असणार आहे, इनर मोस्ट लेअर ऑफ द हार्ट. ओके, हे झालं. हां, जे एपिथेलियल आहे आपण म्हटलो, एपिथेलियल सेलने ही बनलेलं आहे, कंपोज्ड बाय एपिथेलियल सेल. मग हे काय करतो, ही इम्पॉर्टंट रोल आहे, कारण वॉल कुठे असणार आहे, इथेच असणार आहे. हे काय, कंटेन वॉल, जे आपलं वॉल इथेच असणार आहे. ओके, चला, जे वॉल किती आपलं नंबर मध्ये, वॉल असणार आहे किती, त्याच्यामध्ये वॉल पण असणार आहे आपलं मेंबर सारखं. कुठली, आपलं चेंबर किती होतं, 4, मग आपलं वॉल पण किती असणार आहे, 4 असणार आहे. ओके, चला मी डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतो कुठे कुठे आपलं वॉल असणार आहे. समजा हे आपलं परत हार्ट आलं, नाही झालं की चौकोन. ओके 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 ओके, ही काय, ही आपलं हार्ट आहे, जसं पद्धतीने आपण जसं जस्ट काढलं होतं. सॉरी असं का व्हायला, पेन्सिल एकदम हळद, इकडे जास्त इकडे कमी झाले, काही प्रॉब्लेम नाही, आपण समजून घेऊया. ओके, इथं आपलं असं नाही काढायचं, इथे आपल्यालाच वॉल दाखवायचं आहे ना. जाऊ दे, इथे आपण काय करू, सोडूया. सॉरी, हे सगळं जाते का,
सॉरी सॉरी सॉरी, हार्ट काढण्यामध्येच आपल्याला टाइम चालले. इथे हार्ट हे काय असणार आहे, वॉल असणार आहे बरं का. असंच काढूया मग, काय करता आता. इथे पण गॅप असणार आहे. मग इथे पुसायला खवळायला गेलं तर हे सगळे जाणार असं वाटायला मला. तरी पण एकच मिनिट ट्राय करतो एकदा. सॉरी. चला, हे काय असणार आहे, असं आपलं वॉल असणार आहे. जस्ट आपण बघितलं काय होतं आपलं, कुठे राईट आणि लेफ्ट. हे झालं आपलं राईट, हे झालं आपलं लेफ्ट. म्हणजे वरचं जे ॲट्रियम, ओके, आणि खालचं जे वेंट्रिकल. आता लक्षात आलंय का, आपलं 4 मेंबर म्हणजे मेंबर म्हणजे काय, चेंबर होते किती, 1 2. हे राईट ॲट्रियम झालं, हे राईट वेंट्रिकल झालं, हे लेफ्ट ॲट्रियम झालं, हे लेफ्ट वेंट्रिकल झालं, आणि हे राईट वेंट्रिकल झालं. हे आपलं 4 मेंबर होते, ज्याचा अनुसार आपलं वॉल पण किती असणार आहे, 4 वॉल असणार आहे. ते आपलं कुठली 4 वॉल बघा, एक 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 आपण बघूया. चला, जे आपलं पहिली वॉल असणार आहे कुठली असणार आहे, जे राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल मध्ये इथं जे आहे हे असणार आहे आपलं पहिला वॉल. ओके, याला आपण काय म्हणतो, राईट ॲट्रिओ वेंट्रिकुलर. ए म्हणजे काय, ॲट्रिओ वेंट्रिकुलर वॉल. ठीक आहे, ही आपलं पहिली वॉल आहे. यालाच आपण काय म्हणतो, याला आपण म्हणणार आहे ट्रायकस्पाइड वॉल. ट्रायकस्पाइड वॉल ही असणार आहे आपला पहिला वॉल. इथं मी लिहितो 1. अरे, इथं मी काय लिहितो, 1 नंबर. ही असणार आहे आपलं 1 नंबर. त्याच्यानंतर जे दुसरं असणार आहे कुठली, लेफ्ट ॲट्रिओ वेंट्रिकल वॉल. सेम पद्धतीने इथे जे वॉल दिसते तुम्हाला, ॲट्रियम ते वेंट्रिकल पर्यंत, हे असणार आहे आपलं दुसरा वॉल. काय दुसरा वॉल असणार आहे, ह्याला आपण काय म्हणणार आहे, हे असणार आहे बायकस्पाइड. हा, अजून एक नाव बरं का, खूप वेळा विचारलेलं आणि गाजलेलं नाव, कुठली, याला आपण काय म्हणतो, मिट्रल वॉल म्हणतो बरं का. मिट्रल वॉल पण म्हणतो. ओके, लक्षात आलं. हे झालं 2 वॉल. आता तुम्हाला अजून किती दिसते वॉल, इथे खाली एक दिसते तिसरा. ही तिसरा वॉल काय असणार आहे, ही असणार आहे कुठली साइड, कुठली, राईट. म्हणजे ही असणार आहे राईट सेमिलुनार वॉल. सेमिलुनार वॉल असणार आहे. हे कुठं असणार आहे, ह्याला आपण काय म्हणतो, पल्मोनिक वॉल. का, कारण ही जे पल्मनरी वेनचं सप्लाय आहे. ओके, एवढं लक्षात आलं. आता राहिलं कुठलं, चौथा. हे कुठं असणार आहे, लेफ्ट सेमिलुनार वॉल. लक्षात आलंय, मला वाटतं वॉल तुम्हाला लक्षात आला असेल. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, एरोटिक वॉल. कुठला, का, इथनं कुठलं आपलं जे मेन आर्टरी आहे, लार्जेस्ट आर्टरी एरोटा, इथनं सुरुवात होणार आहे. म्हणजे काय, ह्या वॉल मधनं सुरू होते. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, एरोटिक वॉल आपण म्हणणार आहोत. एवढं लक्षात आलंय का. चला, मग त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला कुठली वॉल विचारले, तर ओपनिंग ऑफ द राईट एट्रियम टू, बघा, राईट एट्रियम टू राईट वेंट्रिकल. म्हणजे आपलं होतं 4, काय होतं आपलं 4 मेंबर होते आणि 4 चेंबर होते. ज्याच्यामध्ये जे राईट मधलं विचारलंय, राईट ॲट्रियम झालं. हे कुठले झालं, राईट ॲट्रियम. हे काय झालं, राईट ॲट्रियम आणि खालचा राईट वेंट्रिकल. त्याच्याबद्दल जे गार्डेड होते ह्याला आपण काय म्हणतो, जे वॉल्वला. मग आपण जस्ट स्टडी केलेले, इथनं जातो म्हणजे वेंट्रिकल टू सॉरी ॲट्रियम टू वेंट्रिकलला जातो. आपण काय म्हटलो, राईट एवी वॉल. मग यालाच आपण काय म्हणतो, ट्रायकस्पाइड वॉल म्हणणार आहे. मग कुठली असणार आहे ते, राईट टू ई. कुठली होतं आपलं, ट्रायकस्पाइड वॉल. ऑप्शन मध्ये आहे का, मिट्रल वॉल. हे काय होतं की लेफ्ट एवी वॉल होता. लेफ्ट एवी वॉल खूप वेळा विचारलेलं आहे मिट्रल वॉल बद्दल पण बरं का. ही कुठली, बायकस्पाइड किंवा हे काय मिट्रल वॉल आपण म्हणतो. आणि बायकस्पाइड म्हणजे हा इथे पण दिले बघा, हे दोनचं नाव सेमच झालं बरं का. आणि हे एरोटिक सेमी लुनार वॉल, हे झालं आपलं इथलं एरोटिक म्हणजे एरोटा सुरुवात होते बघा तिथनं. मग हे पण आपलं उत्तर नाहीये. मग आपलं उत्तर असणार आहे ट्रायकस्पाइड वॉल. ही कुठली, बी मध्ये. ओके, कधी कधी आपण काय ट्रायकस्पाइड आणि बायकस्पाइड मध्ये थोडे कन्फ्युजन होतं बरं का. अशा लक्षात ठेवायचं की जे राईट साईड आहे त्याला जास्त, लेफ्ट साईडला कमी. म्हणजे काय, बाय म्हणजे काय 2, ट्राय म्हणजे काय 3. म्हणजे राईट साईडला स्ट्रॉंग म्हणजे काय, तुम्ही राईट हँड असेल तर लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवा सगळ्यांचं मॅक्झिमम राईट हँडच असते. म्हणून काय राईट साईडला थोडी स्ट्रॉंग म्हणजे काय ट्रायकस्पाइड, बीला बायकस्पाइड. जे बीला आहे ओके म्हणजे काय लेफ्टला आहे त्यालाच डबल नाव आहे कुठली, मिट्रल वॉल. ओके, चला एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर असणार आहे बी, एकदम बरोबर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. ओके, ते डायग्राम होतं का. ओके, जसं पद्धतीने आपण जसं डायग्राम काढलो असे असे. ओके, हे आपलं शिकण्यासाठी झालं. मग ह्याची वॉल वेगळीकडे असते बरं का. ते कुठे, इथे एक वॉल बघा, हे असणार आहे आपलं ट्रायकस्पाइड वॉल. त्याच्यानंतर एक अजून कुठले,
इथं असणार आहे बायकॅस्पॅड म्हणजे कुठलं मेटल वॉल. त्याच्यानंतर ही असणार आहे कुठली, ही पल्मोनरी वॉल, ही असणार आहे एरोटिक वॉल. ओके, आपला हार्ट असे वरती असते बरं का, जे राईट एट्रियम जे वेंट्रिकल दिसते ना तुम्हाला, जे वरती दिसतंय, जसं आपण अभ्यास करतो तसं नसतंय. ओके, हे असणार आहे हार्टची डायग्राम. ओके, मला वाटतं ह्याचं लक्षात आलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन. पोटॅशियम परमॅग्नेट इज युज्ड फॉर द डिसइन्फेक्शन ऑफ. पोटॅशियम परमॅग्नेट जे असते आपण काय म्हणतो त्याला KMnO4. KMnO4. ओके, हे कशासाठी म्हणजे काय, डिसइन्फेक्शन आहे. आपण कुठली जे गोष्टी आहे जे ज्याच्यासाठी डिसइन्फेक्शन करण्यासाठी आपण यूज करणार आहे. ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, फ्रुट्स दिले, व्हेजिटेबल्स म्हणजे काय, जे आपण डेली यूजमध्ये होणार आहे कुठली फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, त्याच्यासाठी वॉटर, एअर आणि इन्स्ट्रुमेंट धुण्यासाठी. म्हणजे काय, कुठली जी वस्तू आहे त्यांच्यासाठी डिसइन्फेक्शन आपण KMnO4 म्हणजे काय, पोटॅशियम परमॅग्नेट यूज करणार आहेत आपल्याला विचारते. चला KMnO4 बद्दल थोडक्यात बघायला गेलं तर KMnO4 हे कसं असणार आहे, पोटॅशियम परमॅग्नेट. त्याची सायंटिफिक नाव बरं का, हे पोटॅशियम परमॅग्नेट. ओके, एवढं झालं. त्याच्यानंतर ही कसं असणार आहे, ही स्ट्रॉंग ऑक्सिडेटिंग एजंट असणार आहे. कुठली, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट कुठली, पोटॅशियम परमॅग्नेट. ओके, त्याच्यानंतर ही क्रिस्टलमध्ये भेटते बरं का आपल्याला, पर्पल कलर्ड क्रिस्टलमध्ये, पर्पल कलर क्रिस्टलमध्ये, जे आपलं साखर असते जसा पद्धतीचे. ओके, ही भेटतो बरं का. ही आपण कशासाठी यूज करणार आहे, यूज ॲज अ डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक म्हणून आपण ह्याला यूज मध्ये घेऊ शकता. ओके, कधी कधी युज्ड इन इमर्जन्सी आपण वॉटर प्युरिफिकेशन पण करू शकतो. वॉटर प्युरिफिकेशन. ओके, चला हे पण आपण करू शकतो. हे झालं युज्ड इन इमर्जन्सी वॉटर प्युरिफिकेशन. फक्त पोटॅशियम परमॅग्नेट बरं का, एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, हे काय करतो, किल बॅक्टेरिया म्हणजे काय, बॅक्टेरिया म्हणजे काय, सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम, किल मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामधले बॅक्टेरिया आलं, व्हायरस आलं, पॅरासाइट आलं, बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट हे सगळ्याला मारून टाकतो. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. चला मग ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आपल्याला, इन्स्ट्रुमेंट आपण कसं, जे मॅक्झिमम कसे ऑटोक्लेव्ह करतोय किती, 121 डिग्री सेल्सिअसमध्ये. ओके, ही इन्स्ट्रुमेंटची करणार आहे. त्याच्यानंतर कुठली, एअरमध्ये कसे आपण दुसरी पण गोष्टी आहेत, बाय फ्युमिगेशन वगैरे. बघा फ्युमिगेशनमध्ये पण KMnO4 ची यूज आहे. कसं, ज्यावेळी KMnO4 प्लस त्याच्यासोबत आपण जे आपलं काय असतं, फॉर्मलिन आपण ज्यावेळी मिक्स करतो. ओके, म्हणजे काय, KMnO4 खाली ठेवून त्याच्यावरती ज्यावेळी होतं, ज्यावेळी फ्युम्स तयार होते, जे आपण OT केअरमध्ये वगैरे आपण फ्युमिगेशन लावताना म्हणजे काय, याची यूज होणार आहे. पण फक्त KMnO4चं होणार आहे का, नाही, त्याच्यासोबत फॉर्मलिन पण पाहिजे. हे पण चुकलं. आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबलमध्ये आपण शक्यतो काय, पाणीने धुवून टाकतो, कुठली पण जास्त केमिकल यूज करत नाहीये. आणि राहिलं कुठलं, वॉटरमध्ये आपण इमर्जन्सीमध्ये पोटॅशियम परमॅग्नेट कधी कधी यूज करतात. ओके, मॅक्झिमम कुठले आपलं ब्लिचिंग पावडर झालं, हे सगळं ते बाकीचं आपण कॉमनली यूज करतो. पण इमर्जन्सीमध्ये वगैरे ही वॉटर प्युरिफिकेशन म्हणजे काय, डिसइन्फेक्टंट करू शकतो. मग आपलं उत्तर कुठले, दुसरे उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. ओके, चला आपलं टाइम संपलेला आहे. आता नेक्स्ट काय तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये सांगायचे. बघा काय म्हणते क्वेश्चन, व्हॉट अ पर्सनल प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय, PPE किट बद्दल विचारते त्यांनी. इक्विपमेंट शुड वेअर विल अटेंडिंग अ बर्थ, ज्यावेळी तुम्ही अटेंड करताय बर्थसाठी. ओके, ज्यावेळी तुम्ही कुठली PPE किट मधलं ही यूज करणार आहे, क्लीन एप्रॉन, ग्लोव्ज, आयवेअर, कॅप, मास्क आणि क्लोज्ड फुटवेअर. त्याच्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, आयवेअर, कॅप आणि मास्क आणि ग्लोव्ज. त्याच्यानंतर एप्रॉन आणि क्लोज्ड टॉय शूज, हे काय, क्लोज्ड टॉय आणि शूज हे झालं. त्याच्यानंतर ग्लोव्ज आणि मास्क, ह्याच्यामधलं तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे, ABCD याचे. ओके, चला मग त्याच्यानंतर काय, जे विद्यार्थी CHO तयार करते त्यांच्यासाठी कुठली, त्रिशूला, ब्रह्मास्त्र आणि ऑलरेडी आपण डिस्कस केलेले कुठली, CHO PYQ 2023 मध्ये झालेले MCQ ही पेपर अनालिसिस, हे पण तुम्हाला बघायचं. ओके, चला मग काय, लास्टला व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि काही क्वेरी किंवा फीडबॅक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. आणि जे तुमचं मित्रमैत्री कोणी आहे, ओके, नर्सिंग रिलेटेड, त्यांना आपली चॅनल रेफर करायचं आहे, त्याच्यासोबत सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मग आपण लवकरात नेक्स्ट एपिसोडमध्ये ओके भेटणार आहे. तेपर्यंत स्टडी करत राहायचं आहे. धन्यवाद.